नमस्कार मंडळी, ओम नमः शिवाय. तर आज आपण रव्याच्या पुऱ्या बनवणार आहोत. बघा, इथे एक वाटी रवा चाळून घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे, मीठ, आणि घट्ट असं चुरून 3 तासासाठी ठेवणार आहे. बघा, हे बघा तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार नमक टाकते, त्यामध्ये असं घट्ट तिंबून ठेवून टाकते साईडला. आता आपण पुढची तयारी करणार आहोत. हे बघा, बघू शकता छान तिंबलेलं आहे पीठ. तर इथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे. तीळला छान भाजून घेतलेले आहे. बघा, चटक चटक असे उडत आहेत तीळ, म्हणजे शेंग पण खूप छान येतोय, मस्त झालेले आहेत. बघा, तीळ बघू शकता तुम्ही. हे पहा, सुंदर भाजलेले आहेत तीळ सुद्धा. लाल कलरचे भाजलेले आहेत. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. छान आपले चटक चटक उडत आहेत तीळ, बघू शकता मैत्रिणींनो. हे पहा, जास्त वेळ भाजले ना खूप खमंग लागते त्याच्या पुऱ्या, त्यासाठी मी थोडं लाल भाजते. हे पहा, तुम्ही बघू शकता. यामध्ये मी थोडंसं विसरून गेले, यामध्ये थोडी साखर टाकली ना आपले तीळ एवढे उडणार नाही आहेत. आता अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि ते पण छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. खमंग बघू शकता मैत्रिणींनो. छान भाजलं ना मग कोणताही पदार्थ छान लागतो. हे काय, हे थंड व्हायला ठेवलेलं आहे. थंड झालं ना आपण मिक्सरमधून काढून घेऊया. का गुळाचा खडा घेतलेला आहे, त्याला आपण चिरून घेते मी. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे सर्व साहित्य. आता विलायची टाकते 2 आणि काढून घेते मैत्रिणी. हे पण पुऱ्या करायला घेते मी. जाडसरच करायच्या आहेत आपल्याला. तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या पुऱ्या आहेत. हे पण तेल लावायचं किंवा पीठ लावू शकता, काहीच होत नाही. कोणतंही लावल्या तर छानच होतील. मी तेल यूज केलेलं आहे. बघा, यावरती कढई ठेवलेली होती, तर त्यामध्ये पुऱ्या टाकून घेतलेल्या आहेत. इतका छान शेंट सुटलेला आहे की नाही, काय सांगू तुम्हाला, खूपच मस्त. हे पहा, एक एक करून अशा सर्व पुऱ्या तळून घेते मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही. मस्त लगे खरपूस छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या पुरीचा. सर्व काही अशाच प्रकारचे तळून घेते मी. तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा मैत्रिणींनो, खूप भारी होतात आणि चवीला खूप छान लागतात. मुलं तर एकदम आवडीनं खातील. मुलं काय, मोठेसुद्धा आवडीनं खातील अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. बघा, तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या. आपण 12 महिने शेंगदाण्याच्या पोळ्या खातो, तर काहीतरी बदल म्हणून मी अशा पुऱ्या केलेल्या आहेत मैत्रिणींनो. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. हे पहा, वाढून घेतलेलं आहे ताटामध्ये, सर्व केलेलं आहे. तर तूप घेतलेलं आहे, तुपामध्ये तुपासंग खायचं मैत्रिणींनो, खूप छान लागतात अशा पुऱ्या. किंवा तशाही नुसत्या खाल्ल्या तरी चालते, तुम्हाला जसं आवडते तसं करू शकता. आमच्या इथे तुपासोबतच खातात, त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे. बघा, बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत. खाण्यासाठी रेडी आहेत, बघू शकता तुम्ही. आता हे तुम्हाला मी तोडून दाखवते.